हिंदू नववर्षाची सुरुवात समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला अनेक सण उत्सव साजरे होत असतात। अशात सर्वात लक्ष असतं ते म्हणजे मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याला आणि याच 19 तारखेला जी गुढीपाडवा आहे त्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा मेळावा घेणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे हा घेतला जातो। त्याचीच ही जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। स्टेज बांधण्यात येतोय। परवाच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला हा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि त्या संदर्भातली ही जोरदार तयारी सुरू आहे। दोन्ही बाजूला स्क्रीन लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सभेत राज ठाकरे जे आहे ते मराठी भाषा असेल किंवा मराठी माणसाचे प्रश्न असतील, स्थानिकांना मिळणाऱ्या संधी असतील आणि सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याच्यावरती भाष्य करणार असल्याचं समजतंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवी मेळाव्याला ते आता सरकारवरती कोणत्या पद्धतीने टीका करतील किंवा सरकारबद्दल आपली भूमिका काय मांडतील, जे काय सध्या सुरू आहे त्याबद्दल काय बोलतील, आता याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच आता ही शिवाजी पार्कवरती मोठ्या प्रमाणावरती जय्यत जी आहे ती तयारी सुरू आहे। अवघा एक दिवस उरलेला आहे। परवाच्या दिवशी हा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि यामध्येच गुढीपाडवी मेळाव्याचा जो टीजर आहे तो टीजर देखील लॉन्च करण्यात आलेला आहे। त्यामध्ये राज ठाकरे यांचं मराठी माणसावरचं प्रेम, समस्या याच्या संदर्भातले उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि या शिवाजी पार्कवर होणाऱ्या गुढीपाडवी मेळाव्याला येण्यासाठी आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे या गुढीपाडवी मेळाव्याला हा जो गुढीपाडवा मेळावा होणार आहे या गुढीपाडवा मेळाव्याला सरकारवर कशा प्रकारे टीका करतील किंवा मराठी माणसाबद्दल काय बोलतील आता हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं लागलं असून तयारी जय्यत सुरू आहे। सर्वांचं लक्ष आता राज ठाकरे काय बोलतील याच्याकडे आहे। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।